मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे महिपत हा पवार वकिलाला म्हणतो की तू त्या जोशीला बेअक्कल म्हण, बिनडोक्याचा म्हण किंवा निवार डोक्याचा म्हण, पण या म्हाताऱ्याला त्याने जो काही घोळ्यात घेतलाय ना, म्हणजे त्या थेरड्याला जर हा जोशी म्हणाला ना की ए थेरड्या ह्या दरीतनं उडी मार, तरीही तो थेरडा म्हणजे मधुकर पाटील हा लगेच त्या दरीत उडी मारेन. तेव्हा साक्षी मात्र हसू लागते, कारण आता महिपत, साक्षी, पवार वकील या सर्वांचा एकच गैरसमज झालेला असतो. जोशीचं मधुभाऊ सगळं काही ऐकता आहेत आणि म्हणूनच ते तिघीही खूपच खुश असतात. मग त्यानंतर साक्षी म्हणते त्या म्हाताऱ्याला माहीत सुद्धा नसणार आहे की त्याच्यासमोर नक्की कोणतं संकट येणार आहे. तेव्हा महिपत म्हणतो आणि ते संकट असणार आहे फक्त आणि फक्त मी. या संकटापासनं, या महिपत शिकरेपासनं वाचण्यासाठी तो कासावीस करेल, पण तो वाचू शकतच नाही. आता महिपत आणि साक्षी हे दोघेही आता मधुभाऊंना संपवण्याची स्वप्न रंगवत असतात. त्यांना कायमचं जेलमध्ये टाकण्याची स्वप्न रंगवत असतात. पण आता दुसरीकडे अर्जुन हा म्हणतो की या महिपत आणि साक्षीला अर्जुन सुभेदाराशिवाय कोणीही संपवू शकत नाही. त्याचबरोबर माझ्यापासून अजिबात त्यांची सुटका सुद्धा नाही. मग दुसरीकडे महिपत मात्र आता म्हणतो साक्षी फक्त आता एकच तारीख, तारीख पे तारीख नाही, मग नंतर हे थेरडं कायमच तुरुंगात जाऊन बसणार आणि आपली ही केस कायमची संपून जाणार. तेव्हा आता साक्षी खूपच खुश होते आणि लगेच स्वप्न रंगवू लागते की कशा प्रकारे माझ्यावरची ही केस पूर्णपणे संपेल आणि मी जो विलासचा खून केला आहे त्या खुनाचा आरोप सुद्धा माझ्यावर न लागता तिकडे मधुभाऊंवर लागेल आणि तेच कायमचे जेलमध्ये खडी फोडायला जातील. तर इकडे आता अर्जुन म्हणतो सायली, अहो फक्त आता कोर्टाची 1 तारीख आणि साक्षी शिखरे ही कायमची जेलमध्ये जाणार, असं म्हणून तो साक्षीच्या आता जेलमध्ये जाण्याची स्वप्न रंगवतो. तर सायली खूप खुश होते, कारण आपल्या मधुभाऊंना एवढे दिवस जेलमध्ये राहावं लागलं ते फक्त या साक्षीमुळे. म्हणूनच काहीही करून आता अर्जुन आणि सायली हे दोघेही साक्षीला सोडणारच नसतात. तर आता दुसरीकडे कल्पना ही आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि एकदम शांत शांत असते. त्याच वेळी आता तेथे प्रताप येतो आणि विचारतो काय झालं अगं कल्पना. तेव्हा आता कल्पना म्हणते की आपल्याकडे एवढा मोठा महाशिवरात्रीचा सण आहे आणि रविराज भाऊजी आले नाही असं आत्तापर्यंत तर कधीच झालं नव्हतं, परंतु यावेळी ते आले नाही, ते खूप नाराज आहेत. ते आले नाहीत तर अगदी सुनं सुनं वाटत होतं. तेव्हा प्रताप म्हणतो अगं साहजिक आहे ना कल्पना, अगं तो कसा येईल, त्याच्या लेकीला दोनदा दोनदा मांडवातून बाहेर जावं लागले म्हटल्यानंतर त्याला त्रास होतच असेल ना. त्यांचाही आता अपमानच झाला ना पाहुणे मंडळींमध्ये, मग त्यामुळे तो आला नसेल आणि या सगळ्यामधून त्याला बाहेर येण्यासाठी आपण थोडा वेळ द्यायला नको का गं. मग आता कल्पना म्हणते की वेळ देणं ठीक आहे अहो, पण आपण त्यांना इकडे बोलावण्याचे काही प्रयत्नच नाही केले असंही व्हायला नको ना. मी काय म्हणते, आपण त्यांच्याशी थोडं बोलूयात का, त्यांनाही बरं वाटेल आणि आपल्याही मनाचं समाधान होईल. ते काय करतील, फार फार तर आपल्यावर चिडतील आणि आपल्याला काही पण बोलतील, पण आपण ते सगळं सहन करूयात ना प्लीज. तेव्हा आपण चूक, प्रताप म्हणतो अगं आपण त्यांचं बोलणं ऐकून घेणं बरोबरच आहे, कारण चूक आपल्याकडनं झाली आहे. तेव्हा कल्पना आता एकदम शांत होऊन जाते आणि तेथून उठते व म्हणते की आपलं घर किती हसतं खेळतं झालं हो, पण त्याची काय दुर्दशा होऊन बसली तुम्ही बघताय ना. अहो मला नेहमी असं वाटायचं की इथली नाती ही कधीच सुटणार नाहीत, पण तो सगळा काही अगदी भ्रमच ठरला आणि आपल्या घरातील वातावरण कसं विस्कटलंय हे ती त्याला आता सांगत असते. तेव्हा प्रतापला देखील त्याबद्दल आता खूप वाईट वाटतं आणि मग तो आता म्हणतो अगं कल्पना, आपलं किचन तरी आता वेगवेगळं झालंय, निदान तसं तरी व्हायला नको. कल्पनाच आपलं मन घट्ट करते आणि म्हणते मी ते सुचवलं तेव्हा माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय होता का, तुम्हीच सांगा ना. अहो जिथे मनच वेगळी झाली आहे तिथे तुम्ही किचनचं तरी काय घेऊन बसलात. आणि हे सगळं ना फक्त आणि फक्त त्या मुलीमुळे झाले आणि अर्जुनच्या हट्टापायी, असं म्हणून कल्पना आता खूपच चिडलेली असते. अर्जुन सायलीबद्दलचा राग तिच्या चेहऱ्यावर आता स्पष्टपणे दिसत असतो आणि मग ती आपलं मन मोकळं करत असते ते फक्त प्रतापसमोर, कारण तिच्या मनात एवढे दिवस जी काही खदखद सुरू असते ते फक्त ती प्रतापसमोर बोलून दाखवत असते. त्यानंतर तो आता कल्पनाला म्हणतो कल्पना अगं शांत राहा, जरा बस इथे बरं तू, असं म्हणून तो तिला बसायला सांगतो. तेव्हा ती आता प्रतापकडे पाहतच राहते आणि विचारते काय काय बोलायचंय काय तुम्हाला.
त्यानंतर प्रताप आता तिला विचारतो, ऐक ना कल्पना, तुला काय वाटतं, आपलं हे घर पूर्वीसारखं कधी होऊ शकेल का? अगं, तू सायली बरोबर कधी पूर्वीसारखी वागू शकशील? आणि अर्जुनवर जो आपला राग आहे तो आपण कधी कमी करू शकू? तेव्हा कल्पना म्हणते, मला नाही वाटत तसं, कारण कित्येक दिवस झाले मी अर्जुनला जवळ घेतलेलं नाहीये. कित्येक दिवस मी त्याच्या डोक्यावरून हात सुद्धा फिरवला नाहीये आणि कितीतरी दिवस झाले तो लहान बाळासारखा माझ्या मांडीवर सुद्धा झोपलेला नाहीये. याचा मला त्रास होत नसेल का, असं कल्पना आता स्वतःलाच विचारते. मग त्यानंतर ती म्हणते, तो वागलाच असा ना की मला कठोर व्हावंच लागले आणि सायलीवर मी अगदी पोटच्या मुलीसारखं प्रेम केलंय आणि म्हणूनच मी एवढी दुखावली आहे. आता कोणालाही जीव लावायची मला ना खरंच खूप भीती वाटते, असं कल्पना आता रडतच म्हणत असते. आणि ती आता खूप इमोशनल झालेली असते, कारण सायलीवर तिने अगदी लेकीसारखा जीव लावलेला असतो. त्याचबरोबर अर्जुन हा तिच्या काळजाचा तुकडा असतो आणि तरीही अर्जुन आपलं काहीच ऐकत नाही. त्याचबरोबर त्या दोघांनीही आपल्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं, ही खदखद कल्पनाच्या मनात असते आणि ते सगळं काही ती आता प्रताप समोरच बोलून दाखवत असते. त्यानंतर आता कल्पना म्हणते, भलेही ती अर्जुनसोबत लग्न करून या घरात आली असेल, पण माझ्या कुटुंबाचा कधी ती भाग होऊ शकेल असं मला ना खरंच कधी वाटत नाही. आता असं म्हणून ती खूपच रडत असते, कारण तिच्या मनात जी काही खदखद सुरू असते तिने आज प्रतापसमोर ती मोकळी करून दाखवलेली असते. तेव्हा आता ती रडत असताना प्रताप म्हणतो, कल्पना अगं शांत हो. तर आता कल्पना त्याला मिठी मारून खूपच रडते. प्रतापला सुद्धा याच गोष्टीचा खूप त्रास होत असतो. तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा झोपलेला असतो, तर सायली आता अगदी फ्रेश होऊन आंघोळ करून बाहेर आलेली असते. त्याचवेळी आता तिचं लक्ष अर्जुनकडे जातं, तर अर्जुन असा थोडं तोंड उघडं ठेवून झोपलेला असतो. मग सायलीला ते पाहून आता हसू येतं. ती लगेच त्याच्याजवळ जाते आणि त्याचं तोंड बंद करते, पण तो अगदी लहान बाळासारखाच पुन्हा एकदा तोंड उघडं करतो. तो झोपेत असल्यामुळे त्याला काहीही कळत नसतं. मग सायली पुन्हा एकदा त्याचं तोंड बंद करते, तर तो पुन्हा ते तोंड उघडं करतो. मग आता सायली त्याच्याकडे पाहून हसते आणि खूपच प्रेमाने त्याला न्याहाळू लागते. तर ती त्याच्या चेहऱ्यावरून आता हात फिरवते. तिला अर्जुनला पाहून आता खूप छान वाटत असतं. त्याचबरोबर ती आता लगेच त्याच्याकडे पाहत पाहत आरशासमोर बसते आणि त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहत म्हणते. तेव्हा ती आता म्हणते, तुम्ही जेव्हा जागे असतात ना तेव्हा काही गोष्टी तुमच्या नजरेला नजर मिळवून सांगताच येत नाही, पण आता सांगती, असं म्हणून ती पुन्हा एकदा स्वतःला आरशात पाहते. मग आता ती म्हणत असते की जेव्हापासून मी तुमच्या प्रेमात पडली ना तेव्हापासून मी आरशाबरोबर बोलते. मग तो आरसा मला म्हणतो की तू खूप सुंदर आहेस, कारण तू अर्जुनची आहे. म्हणून ती आता खूपच गोड हसते आणि पुन्हा आरशात स्वतःला पाहते. त्यानंतर आता ती अर्जुनमध्ये खूप हरवून गेलेली असते. तर इकडे अर्जुनच्या डोळ्यावर ऊन आल्यामुळे तो आता उठतच असतो. इकडे सायली आरशात पाहून म्हणते की तुमच्यासाठी अगदी छान तयार व्हावं, त्याचबरोबर तुम्हाला ज्या रंगाच्या साड्या आवडतात ना त्याच रंगाच्या रोज साड्या नेसाव्यात. अर्जुन आता उठतो आणि सायलीकडे खूपच प्रेमाने पाहत राहतो आणि गालातच हसतो, कारण सायली स्वतःशीच बोलत असते. इकडे सायली आता आरशात पाहून म्हणते, तुम्हाला आवडतात तसे नाजूक दागिने घालावेत. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही माझ्याकडे पाहता ना तेव्हा तुमच्या डोळ्यात इतकं प्रेम असतं ना की मला वाटतं की या जगातली सर्वात भाग्यवान स्त्री म्हणजे मीच आहे. आणि जेव्हा तुम्ही ते 3 शब्द बोलता ना तेव्हा तर मला खरंच खूप छान वाटतं, असं म्हणून सायली आता अर्जुनच्या स्वप्नातच अगदी हरवून गेलेली असते. तिला अर्जुनशिवाय समोर काही दिसतच नसतं. मग आता कुठले 3 शब्द ते तुम्हाला माहीतच असेल ना, असं म्हणून सायली पार लाजून लाल झालेली असते. तेव्हा अर्जुन आता लगेच म्हणतो, हो माहीत आहेत ते मला 3 शब्द, आय लव्ह यू. आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते. तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे पाहून हसतो. सायलीला समजतं की याने सगळं बोलणं ऐकलं आहे. तेव्हा आता अर्जुन लगेच उठतो आणि सायलीजवळ येऊन उभा राहतो. तर सायली आता लाजूनच लाल होते. मग आता अर्जुन तिचं सौंदर्य न्याहाळू लागतो आणि तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. सायलीला आता खूपच लाजल्यासारखं होतं. त्यानंतर तो आता म्हणतो की जसं
तुम्हाला माझ्यासाठी तयार व्हायला आवडतं ना, तसं तयार होताना मला तुम्हाला पाहणं खूप छान वाटतं, असं म्हणून तो खूप वेळ तिच्याकडे पाहतच राहतो. आता सायलीला अजूनच लाजल्यासारखं होत असतं. त्यावेळी अर्जुन आता लगेच टॉवेल घेतो, जे ओले केस असतात ना ते पुसू लागतो. सायली फक्त अर्जुनकडे पाहत असते. मग अर्जुन खूपच रोमॅन्टिक झालेला असतो आणि तो सायलीच्या अगदी जवळ उभा असतो. तेव्हा सायली ही खूपच खुश असते. त्या केसांमधील पाणी काढल्यानंतर ती टिकली घेतो आणि सायलीच्या कपाळावर लावतो आणि तिच्याकडे तिथे आरशात पाहून म्हणतो, खूप सुंदर दिसताय तुम्ही. मग आता सायली अजूनच लाजू लागते. ते दोघेही एकमेकांमध्ये अगदी हरवून गेलेले असतात. अर्जुन आता खूपच खुश असतो कारण तो सायलीच्या जवळ असतो. तेवढी सायलीसुद्धा खूप खुश असते कारण अर्जुनने सुद्धा तिला आय लव्ह यू म्हटलेलं असतं आणि तिच्यासाठी ही खूप छान भावना असते. मग त्यानंतर अर्जुन आता सायलीच्या गालाचा किस घ्यायला जातो, तर सायली आता पटकनच पळून तेथून जाते. मग अर्जुन तिच्याकडे पाहून मात्र हसत असतो. मग सायली आता हसतच त्याला म्हणते की आता आवरा हा, नाहीतर निघायला उशीर होईल. मग आता अर्जुन म्हणतो, हो आवरतो की, नाहीतर मी माझ्या बायकोच्या शब्दाबाहेर आहे का. मग सायली आता हसते आणि लगेच तेथून जाते. अर्जुनला वाटतं की आता ही गेली, पण सायली पुन्हा मागे डोकावून पाहते आणि म्हणते अहो. मग आता अर्जुन विचारतो काय. तेव्हा सायली आता त्याला प्लँकिस देते. मग अर्जुनला खूप आनंद होतो आणि तो आता बेडवरच पडतो. तर सायली त्याच्याकडे पाहून खूपच हसते आणि मग तेथून जाते. तर आता दुसरीकडे अथर्व विचारे हा त्याच्या होणाऱ्या बायकोबरोबर म्हणजे निकिताबरोबर फोनवर बोलत असतो. तो आता म्हणतो, अगं ज्या माणसांविरोधात मी साक्ष देणार आहे ना, माणसांना खरंच खूप डेंजर आहेत आणि ती काहीसुद्धा करू शकतात. अगं यामुळे आपल्या लग्नावर खरंच खूप मोठा परिणाम होईल. काय करायचं. तर असं वाटतंय ना की मी इथून पळूनच जावं आता, असं म्हणून आता तो त्या निकिताबरोबर फोनवर बोलत असतो. त्याचवेळी चैतन्य आता तेथे जातो आणि मग अथर्वकडे पाहतच राहतो. तर अथर्वला वाटतं की याने सगळं बोलणं ऐकलं म्हणून आता तो खूपच घाबरतो आणि पटकन उठतो. तर चैतन्य त्याच्याकडे पाहतच असतो. त्यावेळी आता अथर्व एकदमच गप्प होतो. मग आता चैतन्य विचारतो, काय रे, अरे इथे असा का बसला होता खाली, असं म्हणून तो अथर्ववर हसतो. तेव्हा आता अथर्व म्हणतो की मी माझ्या गर्लफ्रेंडबरोबर बोलत होतो. मग आता चैतन्य हसतो आणि म्हणतो, अरे सॉरी हां. मग दबक्या आवाजात बोलणं साहजिक आहे. मला वाटलं की मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. तुम्ही कंटिन्यू करा, मी आहे. मग त्यानंतर चैतन्य विचारतो, कॉफी हवी आहे का तुला. अगदी फर्स्ट क्लास मी कॉफी बनवतो. तू अगदी मन मोकळेपणाने इथे राहा, तुझं घरच आहे हे असं समज, तू चालेल ना. मग आता अथर्व म्हणतो की हो चालेल. आता चैतन्य मात्र तेथून गेल्यानंतर अथर्व खूप घाबरलेला असतो. याने सगळं बोलणं ऐकलं की काय, मी पळून जाणार, जर चैतन्याला समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर म्हणून अथर्व आता डोक्यालाच हात लावतो. अथर्वला खरं तर महिपत आणि साक्षीची खूप भीती वाटत असते कारण ते दोघेही ज्या प्रकारे माणसांना मारतात, त्यांना त्रास देतात, हे सगळं अथर्वला आता माहीत असतं. त्यामुळे या भानगडीत उगीच पडायला नको आता त्याला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला वाटत असतं. तर दुसरीकडे सायलीने आता लहान लहान कुंड्या घरामध्ये आणलेले असतात. त्यामध्ये छान अशी झाडं लावलेली असतात. सायली त्यांना मस्त अशी पाणी घालत असते. बरोबर कल्पना रूमच्या बाहेर कधी येतीये कडेच तिचं लक्ष असतं कारण तिला कल्पनाच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीही करून पाहायचा असतो. मग आता सायली पटकन कुंड्या व्यवस्थित तिथे ठेवून छान असं त्याला पाणी वगैरे घालते आणि कल्पना रूमच्या बाहेर येताच लगेच तेथून आपली किचनकडे जाते. तेव्हा कल्पना आता तिच्या रूममधून बाहेर येते आणि हॉलमध्ये आल्यानंतर तिला समोरच ती झाडं दिसतात. तेव्हा ती आता खूपच खुश होते आणि त्या झाडांकडे पाहतच राहते आणि म्हणते, अरे वा, खूप छान झाडं आहेत. खरं तर ही आयडिया केव्हापासून मला होती, म्हणजे केव्हापासून मी म्हणते की ही झाडं घरात आणेल आणि लावेल, त्यामुळे ऑक्सिजनसुद्धा मिळतो, हवा खेळती राहते, पण काही जमतच नव्हतं. बरं झालं ही रोपटी इथे आणली आहेत, असं म्हणून ती खुश होते. तेवढ्यातच अश्विन तेथे येतो. तो आवरूनच आता हॉस्पिटलमध्ये चाललेला असतो. तो म्हणतो, मम्मा अगं मी जाऊ का. तेव्हा ती आता अगदी आनंदानेच म्हणते, अश्विन
अरे बरं झालं हां, तू ही झाडं घेऊन आलास इथे. तूच आणली आहेत ना? अरे एका डॉक्टरलाच कळू शकतं की झाडांमुळे किती ऑक्सिजन मिळतो. तेव्हा कल्पनाचा एवढा उत्साह पाहून अश्विन म्हणतो, "मम्मा, मम्मा, अगं 1 मिनिट थांब ना जरा. ही झाडं, ही रोपटं मी नाही आणली अगं." मग आता कल्पनाला प्रश्न पडतो, नक्की कुणी आणली असतील? ती आता म्हणते की मी विचारते आता विमलला, तिने आणली आहेत का ते. तेव्हा आता लगेच सायली तेथे येते आणि म्हणते, मीच आणली आहेत ही रोपटी. मग आता असं म्हटल्याबरोबरच कल्पना जरा रागातच तिच्याकडे पाहू लागते आणि अश्विनसुद्धा. मग आता सायली एक एक कुंडी तिला दाखवत असते आणि त्याच्यावरची नावं. पहिल्यांदा प्रतापचं एका कुंडीवर नाव असतं, दुसऱ्या कुंडीवर अश्विनचं, तिसऱ्या पूर्णाईंचं, त्याचबरोबर चौथ्या कुंडीवर आता कल्पनाचं नाव असतं, 5व्या कुंडीवर अर्जुनचं आणि मग त्यानंतर सायलीचं. पूर्ण कुटुंबाची मिळून तिने आता ती झाडे लावलेली असतात, त्या कुंड्या आणलेल्या असतात. तेव्हा ते पाहून तर कल्पना आणि अश्विन हे दोघेही तिच्याकडे पाहतच राहतात. सायलीने प्रत्येकाच्या नावाची आता एक रोपटं घरी आणलेलं असतं. त्यानंतर ती पुन्हा एकदा त्या झाडांना पाणी घालते आणि म्हणते, आई, या झाडांची जी मुळं आहेत ना ती खूप अशी लवचिक आहेत, नाजूक आहेत आणि जर यांना धक्का लागला ना तर ही गळून पडतील किंवा मोडून पडतील किंवा कोमेजतील. हा पण अगदी थोड्या वेळासाठीच हां. तेव्हा कल्पना आणि अश्विन हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता सायली म्हणते, आपण यांना नियमितपणे खतपाणी घातलं, त्याप्रमाणे यांचं संगोपन केलं तर यांची मुळं अगदी घट्ट होतील आणि त्यांना नवीन पालवीसुद्धा येईल. तर आता सांगून ती पुन्हा पुन्हा त्या झाडांना पाणी घालत असते. त्यानंतर अश्विन आणि कल्पना हे दोघेही काही बोलत नसतात, एकदम शांत शांत असतात. मग आता पुढे सायली म्हणते, जर आपण यांचं व्यवस्थित संगोपन केलं तर ही झाडं बहरतील, त्यांना फुलं येतील आणि मग अगदी प्रसन्न वाटेल. तसंच आपल्या नात्याचं सुद्धा असंच आहे ना आई. तिला असं म्हणायचं असतं की तुमचा रुसवा असा आमच्यावरचा कायम राहणार नाहीये, तो कधी ना कधी दूर होईलच आणि तुम्ही सर्वजण आमच्याबरोबर दोघांबरोबर पुन्हा एकदा व्यवस्थित बोलाल आणि आपल्यामधलं नातंसुद्धा असं या झाडांची मुळं जशी घट्ट होतील ना तसं आपल्यामधलं नातंसुद्धा घट्ट होईल, असा तिचा आता म्हणण्याचा अर्थ असतो. आणि म्हणूनच ती ते सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अश्विनला काही ऐकूनच घ्यायचं नसतं. सायलीवरचा राग तो वेळोवेळी व्यक्तच करत असतो. तो म्हणतो, मम्मा मी आता निघतो. त्यावेळी कल्पना हो असं म्हणते आणि अश्विन तेथून गेल्याबरोबरच कल्पनासुद्धा आता तेथून जाते. तर सायली आता कल्पनाकडे पाहतच राहते, पण तिच्या मनात आता कुठेतरी असतंच की फक्त थोडे दिवस आणि मग सगळं काही व्यवस्थित होईल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये चैतन्य हा अथर्वच्या रूमकडे येतो आणि अथर्व अथर्व असा आवाज देतो, परंतु तो कुठेही नसतो. तेव्हा चैतन्य लगेच अर्जुनला म्हणतो की तू इकडे ये. अर्जुन आता लगेच त्याच्या घरी येतो आणि विचारतो काय झालं. मग आता चैतन्य म्हणतो की अरे अथर्व पळून गेला आहे. त्यावेळी अर्जुन आता खूपच घाबरतो आणि सायलीला फोन करून सांगतो की हॅलो मिसेस सायली, अहो आपल्या केसचा मुख्य सूत्रधार अथर्व विचारे हा पळून गेला. तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो. तर सायली आता एकदम टेन्शनमध्ये येते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब